गंगा स्नानाच्या वादानंतर मनसे आणि भाजपात आता खोक्यांवरून घमासान रंगलाय। काही महिन्यांपूर्वीच मनसे आणि भाजपचे सूर जुळत असल्याच्या चर्चा रंगलेल्या होत्या। मात्र एकाच महिन्यात राज ठाकरेंच्या एका विधानावरून मनसे आणि भाजपात आरोप प्रत्यारोप होत आहेत। पाहूयात। भाजपच्या आशिष शेलारांचा आशिष झोलार असा उल्लेख करून त्यांनी मनसेला शहाणपणा शिकवू नये असं उत्तर मनसेकडून देण्यात आलं। विधानसभेत खोक्या भाई आहेत या राज ठाकरेंच्या वक्तव्यावर मनसेचे किती लोक निवडून येतात असा सवाल आशिष शेलार यांनी केला होता। मला कळलं एक खोक्या भाई काय घेऊन बसले आपली विधानसभा भरली आहे। खोके भाई करले दाखवते मूळ विषय राहतात बाजूला, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रकटून टाकले जात आहेत। जे निवडून येत नाही, ज्यांना लोक निवडून देत नाहीत ते विधानसभेत न जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात। मला आशिष शेलारांना एवढं सांगायचं आहे, जो शहाणपणा दाखवत आहेत ते, आणि ते शेलार नाहीत, ते झोलर आहेत। काय झोल करतात हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, यांचे कसे झोलरपणा चालतो ते। त्यामुळे आम्हाला जास्ती तोंड उघडायला लावू नये आणि स्वतःच्या इलेक्शनच्या वेळेला माझ्यासमोर उमेदवार देऊ नका म्हणून 100 वेळेला भीक मागायला शिवतीर्थावर येता ना तुम्ही, तेव्हा तुम्हाला राजसाहेब चांगले वाटतात आणि इतर वेळा थोबाड उघडताना काय। त्यामुळे माझं त्यांना झोलारांना हाच सल्ला आहे की तोंड सांभाळून ठेवा, नाही तर तोंडावर आपटाल आणि मग आमचं तोंड सुटलं तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही। सगळेच खोकेबाई आहेत राज ठाकरे म्हणाले, कधी निवडून आलं सगळेच खोकेबाई आहेत राज ठाकरे म्हणाले, कधी निवडून आलं। दरम्यान याआधी जेव्हा संजय राऊतांनी विधिमंडळ या शब्दाचा उल्लेख चोर मंडळ म्हणून केला होता, तेव्हा भाजपनं आक्रमक भूमिका घेत संजय राऊतांवर हक्कभंग आणण्याची तयारी केली होती। मात्र आता राज ठाकरे विधान भवनात खोकेबाई असल्याचं म्हटल्यावर भाजपची भूमिका काय असाही सवाल विचारला जातोय। आशिष शेलार मनसे विधानसभेत नाही याच्याबद्दल टोमणे मारण्यापेक्षा तुम्ही विधानसभेत असताना हिंदूंसाठी नक्की काय करताय हे तर सांगा। अहो, तुम्हाला लाज वाटली पाहिजे। स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणता आणि तुम्ही असताना, हिंदू असताना विधानसभेत हिंदूंची मंदिरं धोक्यात, हिंदूंच्या परंपरा धोक्यात, हिंदूंचे सण धोक्यात, म्हणजे हिंदू संपूर्ण तुम्ही धोक्यात आणलेला असताना तुम्हाला लाज नाही वाटत का विधानसभेमध्ये कोण आहे कोण नाही याबद्दल प्रश्न विचारायला? हे अख्खं सभागृह खोक्याने भरलं का नाही याच्याविषयी मी असहमत आहे। पण राज ठाकरे जे म्हणतायत की विधिमंडळात खोकेबाई भरलेले आहेत, हे विधान गांभीर्याने घेतलं पाहिजे। त्यांनी महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणावरती बोट ठेवलेलं आहे। असे खोकेबाईच राजकारणामध्ये असल्यामुळे ते सहज निवडून येऊ शकतात। त्यांना विचार नाही, त्यांना भूमिका नाही, त्यांच्याकडे नैतिकता नाही। हे सगळे खोकेबाई एकत्र झाले आणि तरी या राज्यामध्ये सरकार बनवलं। मग या सरकारच्या काळात भोंग्यांच्या आंदोलनावरून मनसे भाजपची जवळीक वाढण्यास सुरुवात झाली होती। लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेनं भाजपला थेट बिनशर्त पाठिंबा दिल्यानं युतीच्या चर्चा रंगू लागल्या। विधानसभेत युती झाली नसली तरी भाजप आमच्या जोरावर सत्तेत येईल असा दावा मनसेनं केला होता। निकालानंतर मात्र राज ठाकरेंनी कुंभमेळ्यातल्या स्नानावरून केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आणि मनसेत पुन्हा वाद रंगू लागलाय। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।